बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय विकास जाधव उर्फ गुड्डू आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. वैभव पाटील आणि त्या सोबतीला अभिषेक ही ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मोरेश्वर शेठ पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांसाठी हायवे झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. मॅचला होती सुरुवात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 1 या आकड्यावरती व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अटाई गावातील उद्योजक समाजसेवक प्रल्हाद दादांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. क्रिकेटचं मादक सौंदर्य या स्ट्रोक वरती पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. रन मिलेंगे 4. येतोय चौकार. विनंती असेल सांगोडे वासुंद्री आणि त्या सोबतीला कोंडेरी गावातील वरिष्ठ नागरिक जर आपण असाल मैदानावरती तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क. बेग बेग बेगेट षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 11 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना की मंजिल मिले ना मिले. त्यासाठी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुम्ही आयुष्याचे शिखर चढत जाल आणि एकदा का आयुष्याच्या शिखरावरती पोहोचले पाठी वळून बघाल तर म्हणाल की अरे मी इतकं प्रयत्न केले आणि आज ते मला यश मिळत आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न पराकाष्ठा ही मात्र करणं गरजेचं आहे. पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. मिड विकेटला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज वैभवचा खेळ. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय जय बोरशादेव क्रिकेट संघ अटाई कुईवाडा या संघाला. वैभव बॅक टू दी पवेलियन.
असं कौतुक होणे गरजेचं आहे. त्या सोबतीला उमी सुतार सर, टिटवाचा आवाज म्हणून त्यांचं देखील ओळख आहे, त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. हेमंत सर ॲज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत आहेत. किस्मतराव सर ते देखील ॲज अ ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. आणि समीर सर हा त्रिकूट आपल्याला ॲज अ ऑफिशियल पाहायला मिळतोय. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. अप्रतिम असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 हे तर चालू आहे. हॅलो 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 हे विपक्ष नांदप असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला घरच्या मैदानावरती कशी कामगिरी सायके दिवाणी सांगोडे या संघाच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला नांदप संघ कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल.
यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक होता, चेंडू काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट होतो असताना पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. हळूवार पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते आणि 2 षटकांची षटकांच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीने 34 जावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कुठे ना कुठे असफलता मिळतीये सध्याच्या स्थितीला जय हनुमान क्रिकेट संघ वासुंद्री संघाला. मात्र म्हटलं जातं ना की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो, परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न इथे करावे लागतील. नक्कीच धावसंख्या चांगली बनते, समोरचा संघ फ्रंट फूट वरती आहे. अशा परिस्थितीमध्ये मी करू शकतो, आय विल डू इट, हे मात्र सांगावं लागेल कुठल्या तरी गोलंदाजाला. मात्र तो कोण असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं सायक दिवाना सांगोडे या संघाच्या माध्यमातून आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. विनंती आहे सांगोडे, त्यानंतर कोंडेरी आणि वासुंद्री येथील जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, आपण अगदी या मैदानाच्या चौफेर बाजूला असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 34 पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती ओमकार उर्फ ओमी आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला 3री सुरू होती आणि त्यामध्ये त्याला प्राचारित केलं जात आहे. फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय लांबच लांब, दूरच दूर, वाऱ्याशी वार्तालाप करत चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी येतोय श्रद्धांजली चषक षटकार. ने केले स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड. ओमीच्या विरोधामध्ये षटकार येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, बॉल सीमा पार, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. 4 धावांसाठी येतोय F1 क्वालिटीचा श्रद्धांजली चषक चौकार. गरज होती, अगदी ती सुरुवात कुठे ना कुठे मिळाली नव्हती, मात्र कमबॅक केलं जात आहे. आणि म्हणतात ना की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. सुरुवात चांगली झाली असेल आणि त्यानंतर जर कमबॅक तुम्ही केलं नाही तर कुठे ना कुठे तुम्ही बॅकफूट वरती असता. अशा परिस्थितीमध्ये एकदा कमबॅक तुम्ही केलं की तुमचं मोमेंटम देखील तुमच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला मिळतो. सेकंड इनिंग मध्ये अगदी तेच इथे आपण पाहतोय. 2 षटकार दुसऱ्या ओव्हर मध्ये आले होते. या षटकारामध्ये देखील एक षटकार आलाय. अजून एक, यावेळेस देखील फुललेंचा चेंडू त्याला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. स्लॉट मध्ये चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलं जातंय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये केलं जातंय डिलिव्हर. काव कॉर्नरला क्लिअर करत चेंडू सीमा पार.
श्रद्धांजली चषक घेतोय षटकार. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात आतापर्यंत. अजून एक, यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येत आहेत हे मोठे मोठे स्ट्रोक. बॉल सीमा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. कशी करतायत ते पाहणं महत्वाचं असेल. पुढील मॅच मध्ये ते देखील इन ऍक्शन मध्ये असतील. आय थिंक सागर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. आज उपस्थित नाहीये. मात्र इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगल आणि 3 षटकांची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 57 धावा धावफलकावरती. 19च्या सरासरीने 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे टार्गेट एक चेस करायचे अगदी त्याच्यावर आता धावसंख्या जात असताना पाहायला मिळते. त्यामुळे जय हनुमान क्रिकेट संघ वासुंदरी संघ थोडासा बॅकफुट वरती जाऊ शकतो. चला टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, विनंती असेल. टीमची टोटल 57 धावा 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. 19 सरासरी प्रति षटका मागे सध्याच्या स्थितीला मेंटेन केली जाते. कुठला खेळाडू सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती येईल, कुठला खेळाडू गोलंदाज करत असताना संघाला फ्रंट फुट वरती आणेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. कारण म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. भरोसा इथे दाखवण्यात आलेला आहे. गोलंदाजी करत असताना 4थ्या षटकामध्ये शैलेश वरती. मात्र शैलेशच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होती, नावाला साजेशी कामगिरी करेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे फिल्डिंग चांगली होती. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. ऑफ साइडला कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 59 धावा धावफलकावरती येत. संघर्ष पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल थोड्याशा प्रमाणामध्ये संघर्ष होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल डबलच्या मदतीने 59 धावा आहेत. एका धावेला इथून महत्व देणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल 43 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. यावेळेस देखील सिंगल कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. आता थोडंसं वातावरण गरमाटने भरलेलं फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतो. एसटी रक्षक नाखुश आहेत. माहिती आहे सध्याच्या स्थितीला वायडिश मिडॉन मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मिस्टेक झाली. अशा परिस्थितीमध्ये मिस्टेक होत असताना 2 धावा पाहायला मिळाल्या. प्रत्येक धावेला इथे महत्व देणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले होते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चालला डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे फलंदाज बाद होईल. मात्र बॅटिंग आवडली असेल तर सुरजसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. इंडिव्हिज्युअल जर विचार केलं तर 46 धावा त्याने बनवल्या. मोठमोठे षटकार, मोठमोठे चौकार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाले. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता एकेरी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी 3रा आद्रा जय बोरशादेव क्रिकेट संघ आटाई कोळीवाडा संघाला.
या षटकामध्ये कमबॅक केला जातोय. शैलेशच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती. यावेळेस हुक करायचा प्रयत्न डीप मध्ये वेकेंड एरिया, चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन रिझल्टला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा हा श्रद्धांजली चौकार. फुलटॉस चेंडू, मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच झाली कंप्लीट. 66 धावा धावफलकावरती आणि 67 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं जात आहे. विनंती असेल टॉससाठी दोन्ही संघ उपस्थित राहायचे. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप, त्यांचे विपक्ष सायक दिवाना सांगोडे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. तर कॉल केलं जाईल सायके देवाने सांगोडे या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय श्रद्धांजली चषक असं लिहिलंय, दुसऱ्या बाजूला 2025 असं लिहिलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन फ्लिप करतोय. 2025 असं कॉल आहे आणि 2025 पडलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जायचं, स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय सायके दिवाने सांगोडे संघ. टॉस जिंकलाय, टॉस इम्पॉर्टंट होता का? हां, या खेळपट्टीवर आम्हाला खेळण्यासाठी टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकलेला आपला डिसिजन सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. समोर जर पाहिला तर एक चांगला संघ पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती तुमच्या माध्यमातून कशी कामगिरी अपेक्षित असेल एकंदरीत? आमच्यात आता आजच म्हणजे नवीन संघ तयार झाला आहे. छोटे छोटे खेळाडू आहेत, बघू कसा परफॉर्म होता आमचा. त्यांना पुढे न्यायचा प्रयत्न करू.
पहिल्यांदा खेळत आहेत मात्र शेवट वेळ खेळणार नाहीत ही अपेक्षा बाळगूया. एकंदरीत पाहायला गेलं तर आयोजन आपल्याला दर्जेदार पाहायला मिळतोय. सुसज्ज असं व्यासपीठ, आपुलकीचे शब्द दोन ऐकायला आवडतील. हरकत नाही, मी गणेश यांच्याकडे येतोय. जर आपण टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन फिल्डिंगच गेली असती. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर घरच्या मैदानावरती सांगोडी संघ खेळतो. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? चांगले रन बनवायचे प्रयत्न करू आणि फाईट द्यायचा प्रयत्न करू तरी. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल, मॅच देखील सुरू होती. सो एकंदरीत कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि मोहन सुतार यांचा आभार व्यक्त करतो की ते आम्हाला इथे एंट्री दिली, त्याचे मनापासून आभार. मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. सायके देवाने सांगोडे या संघ फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आई गावदेवी क्रिकेट संघ नांदप या संघाला ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सांगोडे गावाचा आवाज टिटवायचा सन्माननीय ओमीजी सुतार सर, ज्यांच्या शुभवाणीतून पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. पहिल्या चेंडूवर या मॅचची गोल्डन विकेट, गोल्डन डकची शिकार होतो विकास जाधव. न्यू बॅटर शैलेश आला आय थिंक मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि चूक घडली आहे. दुसरी सफलता देखील होती परंतु हातातून संधी निसटली गेली आणि तीन चेंडू 3 धावा 1 गडी बाद वासुंद्री टीमचा. राम पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. जर आणखी 2 विकेट्स आल्या तर जगदील साठी आप ट्रॅकर पनिश केलाय. पंचानपणी चेंडूला पाठवून दिला पण बाउन्स बॅकवर्ड सीमारेषच्या बाहेर. तो हा चौकार. असतील मग ते सांगोड्याचे असो, कोंढेरीचे किंवा वासुंद्रीचे असो, सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन बसा आणि श्रद्धांजली चषक 2025 ची आपण शोभा वाढवायचे. इथे आलेल्या प्रत्येक उपस्थित प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडू रसिकांचं सहर्ष स्वागत असेल. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतो, फेकतो, दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे. पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक सुरू आहे जगदीलच्या माध्यमातून. मागचा चेंडू खराब होता, त्यानंतर एकेरी धाव येते. धावफलकावर धावा, चेंडूला 5 चेंडू 8 धावा. अंतिम बॉल जगदील, लास्ट टू गो. समोरच्या दिशेने कबर्सला अटॅक करण्याचा प्रयत्न, जतीन होते तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अंतिम चेंडूवर डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आणि मात्र 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सूरज पाटीलच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे. आमच्या सोबतीला नक्कीच आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनी जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं काम चेतन मडवी यांचं आहे आणि त्यांच्या सोबतीला नक्कीच कॅमेरामॅन आपण पाहतोय. कॅमेरामॅन आपण पाहतोय लोकेश आहेत आणि मानस देखील आहेत त्यांच्या सोबतीला. ही त्यांची टीम आहे संपूर्ण. या वाहिनीचे फाउंडर आहेत चेतन मडवी आणि जबरदस्त क्वालिटी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसरं षटक आय थिंक जयेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने फटका फसलाय. इनफिल्ड मध्ये चेंडू पकडला जाईल का आणि तिथे काय घडलंय? नक्कीच जमिनीला दान केला जातो चेंडू.
2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्या. या 2 धाबांच्या मदतीने धावफलक 2 ने पुढे सरसावतोय डबल डिजिट मध्ये 10 संख्येच्या आकड्यावर. जयेश पुन्हा एकदा. यावेळी मात्र फुल टॉस होता परंतु बॅटवर घेता आला नाही. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू येते. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाते. 11 धाबा. स्ट्रायकिंग एंडवर शैलेश उर्फ सोनू क्लासिकल फलंदाज आहे ओमसाई वासुंद्रीचा. पटक्यामध्ये ताकद आहे. लॉंग ऑनला पाठवून दिला आणि सीमारेषा पलीकडे षटकार पाहायला मिळतोय. जाणला जातो शैलेश दवणे आहे. दरम्यान आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वार पे पलटवार जयेशच्या माध्यमातून झालाय. धावफलक थांबलेल्या अवस्थेमध्ये 3 चेंडू आणि 17 धाबा. यापुढे स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे पाठलाग करतोय आणि चेंडू थांबवण्यामध्ये यश प्रदान होत आहे. चांगली क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. हेमंत होते आणि सेफ फिल्डर आहे अटाली संघाचा. काय जबरदस्त झेप घेतली चेंडूवर आणि चेंडूला आउटफील्ड मध्ये संरक्षण केलं 2 धाबांचं खऱ्या अर्थाने. 2 धाबांनी वाढती धावसंख्या. धावफलकावर धाबांची टोटल 19. 4 चेंडू 19 धाबा. जयेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. पंचाच्या डावा बाजूनं समोरच्या दिशेने यावेळी फटका किती उंच उडाला. एका हाताने चेंडूला फिन केला. कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. असं वाटलं होतं की मिस जज केलाय तिथे परंतु लास्ट मोमेंटला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. डाव्या हाताने तो झेल पकडला. जगदील होता तिथे क्षेत्ररक्षक. हेमंत आणि जगदील हे दोन्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑनला आपण जतीनला देखील पाहतो. तो देखील एक उत्कृष्ट फिल्डर आहे टीमचा. आणि दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर कारण चेंडू आहे अवांतर धाबेनेची धावफलक आता पुढे सरसावत आहे. 20 धाबा धावफलकावर. न्यू बॅटर आय थिंक विकी आलाय आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे. झेलबादची शक्यता आणि यावेळी टिपलाय झेल. चुकीला माफी नाही. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का ओमसाई वासुंद्री टीमला. तर दरम्यान आपण शुभ सन्मान करून घेणार आहोत. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 20. तर प्रमुख अतिथी उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय प्रसिद्ध उद्योजक अट्टाली कोलीवाडा अनिल दादा पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना आपण नक्कीच अभिमन्यू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या वतीने नक्कीच सन्मानित करतोय आणि त्याचा स्वीकार करायचा त्यांनी. दरम्यान फटका सुरेख आहे. लांबी किती उंची किती आणि त्याचं उत्तर पंचांचे दोन्ही हात वरती. षटकार. स्पर्धेची या रंगमंचाची शोभा वाढवली. त्यासोबत विनंती करतो अभिमन्यू पाटील साहेबांना की लगेचच उपस्थित मान्यवर प्रल्हादजी भोईर साहेब अटालीचे उद्योजक आहेत आणि या साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करून घ्यायचा आहे. उपस्थिती खूप प्रार्थनीय होती. मायेची
माणसं आहेत आणि माईच्या मातीच्या माणसांचा शुभ सन्मान घेणं तितकंच गरजेचं असणार आहे. श्रद्धांजली चषक 2025च्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. यावेळी शॉट ऑफ बॉल, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक होता बघत राहिला, चेंडू सीमा बाहेर फेकला जातो बॅकवर्ड बाउंड्रीला, फेकला षटकार. षटकार आणि षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. अटॅक करतोय फलंदाज रितेश आहे. यावेळी दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू 32 धावा, दाफलकर थोडस काना होईना, परंतु धावसंख्येभर स्पीड ब्रेकर लावण्याचं काम गोलंदाज सूरज करतोय. इथून थोडासा अटाली संघाला बॅक करावं लागेल, कारण अशाच पद्धतीची जर बॅटिंग रितेशची राहिली तर थोडंसं धोक्याचं सापट अटाली संघासाठी नक्कीच निर्माण होत आहे. यावेळी देखील भिडकावून दिलाय, चेंडूला पनिश केलं, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. रितेशच्या बॅटमध्ये षटकातील तिसरा षटकार. अटाली संघ खास करून मी आता पुन्हा पुन्हा आपल्याला रिक्वेस्ट करेन, यानंतर टायमर सेट केला जाईल. प्रत्येक षटकानंतर टीमला कुठेतरी वेळ दिला जाणार नाही, किंवा कुठेतरी जेव्हा चेंडू हरवला जाईल तेव्हा लगेच दुसरा चेंडू आपल्याला देण्यात यावा अशी मी विनंती करतो आयोजकांना, कारण सामना थांबता कामा नये. आपल्याकडे आधीच खूप कमी वेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील संपूर्ण सामने वेळेवर कंप्लीट होणं गरजेचं आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 38 धावा झाल्यात आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. बॅटची आउटसाइड एज लागली आहे, इनर एज लागली आहे. एक धाव कंप्लीट गेली नाही इथे. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू समाप्त, धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. तिसरं षटक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 24 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने, 18 खर्च केल्यात. यावेळी स्क्वेअर कट वीरेंद्र सेवक स्टाईलने चेंडू 1, 2 आणि 3 बाउन्सने सीमारेषा पलीकडे पाठवून दिलं. रितेशच्या बॅटमधून येतोय चौकार. व 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शिल्लक आहेत 12. 6 चेंडू, कारण 4 षटकांची मॅच आहे. कारण धावफलक तेवढं मोठं उभारलं गेलं होतं अटाली टीमच्या माध्यमातून. चला अटाली टीम, आपण जास्त वेळ खर्च करताय. शेवटची लास्ट वॉर्निंग आपल्याला दिली जाते. 5 मिनिटांच्या आतमध्ये जर हे षटक कंप्लीट झालं नाही तर लक्षात घ्या, पॅनल्टी देखील सामोरं जावं लागेल. अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. समीकरण थोडंसं महाग आहे, परंतु अशक्य नाही. इथून जर चांगली फटकेबाजी केली वासुंद्री टीमने तर हा सामना नक्कीच ते त्यांच्या ताफ्यामध्ये घेऊन जाऊ शकतात. फटका सुरेख लांब लचक पल्ल्याचा विकेट करतोय, षटका ठोकलाय. गोलंदाज
आशूवर हल्ला चढवलाय. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि बघत राहील. चेंडू त्याच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे. प्रणयच्या बॅट मध्ये आणखी एक मोठा फटका, चौकार. कल्याण विभागामध्ये आम्हाला मोठ्या संघाची उपमा दिली जाते. हा संघ हार मानणारा संघ नाही मित्रांनो. आणि संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है और जिस जिस पर जग असता है वो एक दिन इतिहास रचता है. हे नक्कीच आपण खूपदा ऐकलंय. आणि आता सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तत्परता आपण पाहतोय. एक चांगला चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. आता 3 चेंडू विजयासाठी तब्बल धावांची गरज आहे. 15. पुढचा चेंडू दरम्यान यावेळी बॅटची आउटसाइड एज लागली. यष्टीरक्षक होता झेल टिपला आणि प्रणय पाटीलची संघर्षाची इनिंग आता समाप्त झाली. कारण 2 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू लीगल डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतो अटाली संघ या मॅच मध्ये. झेल देखील स्वीकारला आणि फलंदाज देखील फेल झालाय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. चला थोडीशी घाई दाखवा. आता अंतिम चेंडूवर 15 धावांची गरज. हा सामना पूर्णतः संपलाय ओमसाई वासुंद्री संघाचा जर विचार केला तर. परंतु या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली अटाली संघाने आणि धावसंख्येचा पाठलाग करताना वासुंद्री संघाला कुठेतरी अपयश पदरी नक्कीच पडलंय. या मॅच मध्ये आता कुठेतरी चुका झाल्यात. नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये नक्कीच या चुकांवर कुठेतरी पांघरून घालण्याचा प्रयत्न करणार नाही. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न वासुंद्री संघाचा नक्कीच होईल. अंतिम बॉल, चला जास्त वेळ घेऊ नका. दरम्यान चांगला चेंडू आणि सामना फिनिश झालाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल आहे. अजून एक चेंडू हाताला लावा लागेल. यानंतर बिग बॅटल. 2 मोठे संघ उतरले जातील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने नांदप तर दुसऱ्या बाजूने साईका दिवाना ए संघ. पूर्णतः नवतरुण संघ आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान फटका सुरेख आहे, पाठवून दिलाय बॉलला. षटकार उशिरा येतोय आणि ते मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जय बोरच्या वाटाली कंपनी. हार्ड लक बॅड लक ओमसाई वासुंद्री संघ.